हे बघा आम्ही आलोय नाणे घाटात आणि समोरचं काय दिसत नाही, एवढं धोका आहे. हे बघा फक्त जवळचा माणूस दिसतोय आणि समोरचं काहीच दिसत नाही, फक्त रोड जवळचा दिसतोय, बाकी सगळं धोका दिसत. इथं समोर सुद्धा आपल्याला काहीतरी दिसतंय, पण पहिलं आपण खाली जाऊन येऊयात, मग तिकडे जाऊ. हे बघा हे नाणे घाटामध्ये आपण खाली उतरतो आणि इकडनं सरळ सरळ खाली उतरायला आहे. खूप घसरला बाहेर प्रयत्न करूयात खाली जाण्याचा. तो उतरून खाली आलो ना, तिथं आपल्याला लेण्यांचा समूह लागतोय. ह्या 7 वाहन काळातील लेण्या आहेत आणि सुरुवातीलाच आपल्याला इथं मारुतीरायाची मूर्ती पाहायला मिळते. पडक्या अवस्थेत आहे सध्या ती. आणि लगेचच त्याच्या शेजारी उजव्या बाजूला एक गुहा आहे. ह्या गुहेमध्ये ब्राह्मी भाषेमध्ये एक लेख आढळतो आपल्याला आणि ह्या गुहांमध्ये 7 वाहनांचे वंशजांचे पुतळेसुद्धा आहेत. सध्या त्यांचे फक्त पायाचा अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. मौर्य राजानंतर सत्तेत आलेल्या 7 वाहन राजांनी हा घाट खोदला. या घाटात 7 वाहनांनी एक लेण्या तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते आपल्याला. येथील एका लेखात 7 वाहनांच्या पराक्रमाविषयी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी इथे केलेले यज्ञ दान धर्माचा त्याच्यामध्ये उल्लेख आपल्याला आढळतो. आणि त्यांनी इथे टोटल 22 यज्ञ केले. त्या यज्ञामध्ये त्यांनी हजारो गायी, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र, अलंकार असं हे सर्व इथे दान धर्म केल्याचा सुद्धा उल्लेख आहे. नाणे घाट आणि हा तो रोड चालत यायचा नाणे घाटाचा. बघा येत नाही, एक जण येतोय चालत, दिसत पण नाही, तो एवढं धुकं आहे. बघा इथं वरती जायचं आपल्याला. ह्या समोरच्या लेण्या आपण पाहिल्या, हा नाणे घाटचा रोड खाली. आणि याच्या उजव्या साईडला सुद्धा हे बघा, या साईडला अर्धवट कोरलेलं काम आहे. अर्धवट कोरून ते सोडून दिलेलं आहे. हे बघा हा रोड खाली जातो नाणे घाटाचा. खाली लेण्या पाहिल्या आपण. इथं वरती पण लेण्या आहेत कोरलेल्या, दिसत नाही. आणि ह्या बाजूने एक गणेशाचं आपल्याला मंदिर दिसत आणि वरती पाण्याच्या टाकी दिसल्या होत्या, ते पाहू पहिलं आपण. हे बघा दोरा अंजन आपण पाहिला. इथं खाली नाणे घाट, त्याच्याच या बाजूला आहे ना इथं गणपती रायाची मूर्ती आपल्याला लांबणं दिसली होती. हे बघा गणपती बाप्पा मोरया, गणरायाची मूर्ती आपल्याला दिसली. खाली पाणी, खेकड, पाण्यामध्ये खेकड आहे. आणि गणरायाची मूर्ती अतिशय सुंदर अशी.
आणि महादेवाची पिंड कोरीव दगडामध्ये हे बघा.